मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर वाढवले नाही म्हणून बाजारामध्ये सध्या तेजी दिसत आहे. आणि ह्या बातमीचा दुसरा परिणाम असा आहे की पुढील तिमाहीमध्ये अमेरिकेची बँक ही व्याजदर कमी करील असा अंदाज आहे. म्हणून कारण 2024च्या शेवटी अमेरिकेतही निवडणुका आहेत आणि 2024ला भारतातही निवडणुका आहेत. त्यामुळे जनतेला खुश ठेवण्यासाठी बँका हे व्याजदर कमी करतील व त्याचा सकारात्मक परिणाम असा बाजारावर दिसत आहे. त्यामुळे 2024 हे बाजारासाठी चांगले वर्ष असू शकते. परंतु मित्रांनो, जसं मार्केट किंवा एखादी कंपनी अशा सकारात्मक बातमीमुळे वाढते तसेच नकारात्मक बातमीमुळे पडतेही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आज आपण 3 कंपन्यांविषयी चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मागे 5-6 दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये 2 कंपन्या सांगितल्या होत्या. एक होती ॲथर इंडस्ट्रीज व दुसरी होती इन्फोबिन. ॲथर इंडस्ट्रीज ही 789 वर आपण पाहिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, ॲथर इंडस्ट्रीज ही 789 वर आपण त्यावेळेस पाहिली होती व ती आता 910 वर ट्रेड करत आहे. तुम्ही इथं बघू शकता 910 वर ट्रेड करत आहे, म्हणजे 120 रुपये वाढलेले आहेत तिच्यामध्ये. दुसरी कंपनी आहे इन्फोबिन. इन्फोबिनही आपण 420 वर पाहिली होती. तुम्ही इथं बघू शकता 420 इथं आपण पाहिली होती व ती आता 471 वर ट्रेड करत आहे. ह्या दोन्ही कंपन्या आपल्या वाढलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या ह्या 2 कंपन्या वाढल्यात, पण इतर कंपन्यांविषयी तुम्ही जी चर्चा केली होती त्या वाढल्या का नाही वाढल्या? मित्रांनो, त्याही थोड्या वाढल्यात, पण अशी कोणतीही कंपनी नाही जी आपण चर्चा केली होती ती पडलेली आहे. कारण आपण व्हिडिओमध्ये त्याच कंपन्या बघत आहोत की ज्या 50%, 40%, 30% पडलेल्या आहेत. आणि एखादी कंपनी खाली पडलेली असेल तर तिचा पडण्याचं जे अंदाज आहे, पडण्याचं जी शक्यता आहे ती कमी होते. एखादी कंपनी जर वर ट्रेड करत असेल, तिच्या ऑल टाईम हायवर ट्रेड करत असेल, तर तिची पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्याच कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवलेले आहेत की जी पहिलीच पडलेली आहे व तिची आता पडण्याची शक्यता ही कमी झालेली आहे. म्हणून आपलं नुकसान हे आपण कमी होईल अशा अंदाजानं आपण ही गुंतवणूक केलेली आहे. आता आज आपण 3 कंपन्यांविषयी चर्चा करणार आहोत, ते पाहू. पहिली कंपनी आहे कॅम्पस ॲक्टिवेअर. ही कंपनी सध्या 274 वर ट्रेड करत आहे. तिची सध्याची किंमत ही 274 आहे. ही कंपनी 24 सप्टेंबर 2008ला स्थापन झालेली आहे आणि ही स्पोर्ट्स शूजमध्ये इंडियाज लार्जेस्ट कंपनी आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्पोर्ट्स शूज ह्या कंपनीचे ही कंपनी बनवते. आणि इतरही तुम्ही पहा इतरही कोणते शूज ही बनवते, तर त्यामध्ये रनिंग शूज आहेत, वॉकिंग शूज आहेत, कॅज्युअल शूज आहेत, फ्लोटर्स आहेत, स्लीपर्स आहेत, फ्लिपफ्लॉप्स आहेत आणि सँडल आहेत ह्या कंपनीच्या. आणि त्याही मल्टिपल कलर्स, स्टाईल अँड ऑफोर्डेबल प्राईज, म्हणजे वाजवी दरामध्ये ही कंपनी ह्या सगळ्या वस्तू उपलब्ध करते. त्यामुळे ह्या कंपनीचा जास्तीत जास्त सेल्स आपल्याला बाजारामध्ये दिसून येत आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर मार्केट कॅप जर पाहिलं तर आपण 8,355 करोड आपल्याला दिसत आहे. एक स्मॉल कॅप कंपनी आहे. 8,355 करोड मार्केट कॅप आहे. आणि तिचा पीई जर पाहिला आपण तर पीई तिचा 81 आपल्याला दिसत आहे. तिचा आरओसी आणि आरओई पाहिलं तर आरओई खूपच चांगला आहे या कंपनीचा. आरओसी आहे 23 आणि आरओई आहे
23. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे. कंपनीचा चार्ट जर आपण पाहिला तर चार्ट तुम्ही बघू शकता. ही कंपनी 600च्या पुढं गेली होती, तिथून ती खाली पडत तिनं 237 हा तिचा लो आहे. इथं 237 तिचा लो आहे आणि आता थोडीशी वर जाऊन 273वर ती ट्रेड करत आहे. ह्या कंपनीमध्ये आता गुंतवणूक करण्याची खूपच चांगली संधी आहे. वरून ही कंपनी खूप पडलेली आहे आणि आता इथून ती वर जाण्याचा प्रयत्न ती करणार आहे. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवलेले पैसे आपले पुढच्या 4-6 महिन्यामध्ये निश्चितच वाढून आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरी कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक. फाईन ऑर्गॅनिक ही केमिकल कंपनी आहे. सध्या तिचा मार्केट कॅप 13,700 करोड आहे आणि तिचा PE आहे 29 आणि ROC आणि ROE हिचं खूपच चांगलं आहे. ROC 65 आपल्याला दिसत आहे आणि ROE 49 आपल्याला दिसत आहे. ही कंपनी कर्जमुक्त आहे आणि ह्या कंपनीवर बघा तुम्ही इथं बघू शकता डेप्ट फ्री कंपनी म्हणून लिहिलेलं आहे. कर्जमुक्त आहे आणि ह्या कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ CAGR जर तुम्ही पाहिला तर तो 45.4 दिसत आहे. त्यामुळे हिचं प्रॉफिट ग्रोथही चांगला आहे. ह्या कंपनीचा हाय आहे 7,300 रुपये. तुम्ही बघू शकता इथं 7,300 पर्यंत ती गेली होती आणि खाली 4,040 पर्यंत ती आली होती. आता ही कंपनी 4,469 वर ट्रेड करत आहे. वरून ही कंपनी बरीच पडलेली असल्यामुळे या कंपनीमध्येही आपल्याला गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे. ही बरीच पडलेली आहे, अजून ती जास्त वर गेलेली नाही. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची आपल्याला चांगली संधी आहे. तिसरी कंपनी आहे इंडिगो पेंट. सध्या ती 1479 वर ट्रेड करत आहे. 7,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं दिसत आहे. करंट प्राइस 1479 आहे. तिचा PE पाहिला तर 53.2 आहे. ROC आणि ROE ह्याही कंपनीचं चांगलंच आहे. ROC आपल्याला दिसत आहे 21.6 आणि ROE आहे 18.4. ही कंपनीसुद्धा कर्जमुक्त आहे. तुम्ही बघू शकता ही कंपनी कर्जमुक्त आहे आणि तिचा प्रॉफिट ग्रोथ CAGR जो मागच्या आपण फाईन ऑर्गॅनिकचा पाहिला तिच्यापेक्षा कितीतरी दुपटी तिपटीनं जास्त आहे. तो म्हणजे 102% आहे. मागच्या 5 वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास 102% याप्रमाणे तिचा प्रॉफिट ग्रोथ तिनं दाखवलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की 5 वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ हा इथं कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ जो आहे तो 5 वर्षाचा 102% आहे. कंपनीला लिस्ट होऊन 3 वर्ष झालेले नाहीत म्हणून स्टॉक प्राइस CAGR जो आहे तो इथं 3 वर्षाचा दिसत नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की कंपनी जर प्रॉफिट कमवत असेल तर कंपनीचा शेअर्सचं जे प्राइस आहे ते प्रॉफिटलाच फॉलो करते. त्यामुळं 3 वर्षाचा जो 40 CAGR आहे, 5 वर्षाचा 102 आहे आणि 10 वर्षाचा 72 आहे. तर याच्यापेक्षा जास्त इथं 3 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्षात तो आपल्याला CAGR दिसणार आहे. त्यामुळं ही कंपनीही गुंतवणुकीस खूपच चांगली आहे. ह्या कंपनीचा हाय जर आपण पाहिला तर तो 3,350च्या जवळपास आपल्याला दिसत आहे आणि लिस्ट झाल्यापासून ही कंपनी कंटिन्यू खाली आली आणि तिनं जवळपास 1,000चा सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून थोडीशी आता वर गेलेली आहे. 1478 ही सध्याची तिची प्राइस चालू आहे. इथून आता ही कंपनी वर जात आहे. ही कंपनी आपल्याला भरपूर डिस्काउंटमध्ये मिळत असल्यामुळे करंट प्राइसमध्येही ह्या कंपनीला आपण बाय करू शकतो. मित्रांनो, बुल मार्केट हे चालू झालेलं आहे. असं म्हणतात की बुल मार्केटमध्ये घोड्याबरोबर गधेही पळतात. म्हणजे ज्या कंपन्याचे फंडामेंटल चांगले नाहीत त्याही कंपन्या पळतात. मग आपण तर
घोड्यावर गुंतवणूक करत आहोत, मग आपल्या कंपन्या पळणार नाहीत का? त्यामुळं सध्याची गुंतवणूक ही चांगली वेळ आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याच्या आधी तुमचा अभ्यास जरूर करा आणि नंतरच गुंतवणूक करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.